रेकॉर्डिंग चालू. आज घटक 8 आपल्या घटनेतील अंतर्भूत विचार प्रवाह आज आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण विचार केला तर आपल्याला दिसेल गेल्या वेळी आपण मूलभूत हक्क या गोष्टीवर आपण विचार केला होता किंवा मार्गदर्शन तत्व म्हणजे काय. तर आज आपण पाहणार आहोत की या घटनेतील अंतर्भूत विचार प्रवाह मध्ये प्रामुख्याने लिखित घटना कशासाठी असते किंवा सार्वभौम म्हणजे काय, घटना समितीसमोर प्रारूप कोणती असतात आणि घटना समितीतील वाद कोणते आहेत. तर आज जे पाहतोय ते आहे की लिखित घटना कशासाठी. लिखित जी घटना आहे याचा विचार करणार आहोत. आपल्या भारताकडे सुद्धा आपली लिखित अशी राज्यघटना आहे आणि ह्याचे जे शिल्पकार आहेत ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी ही आपल्या घटनेचा लिखित स्वरूपात अभ्यास केलेला आहे, त्यांनी ती लिहिलेली आहे. आणि मसुदा समितीचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे जे आहे तर हे करत असताना प्रामुख्याने कोणत्याही देशाची जी घटना असते तेथील राजकीय संरचनेचे जे वर्णन आहे ते प्रामुख्याने राजकीय आणि शासकीय संस्था असाव्या, त्यांचं परस्पर संबंध कसे असावेत ते प्रामुख्याने सांगितले जाते. आणि या प्रत्येकाचं क्षेत्र आखून दिलं जातं. शासनांतर्गत निर्णय घेण्याची पद्धती आणि त्यात घालून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर लिखित घटना कशासाठी हा प्रश्न आपल्याला पडतो की लिखित घटना का त्याचं स्वरूप केलेलं आहे. तर इंग्लंडमध्ये जी घटना आहे ही बहुतांशी अलिखित अशी आहे. ती इंग्लंडच्या इतिहासातून विकास पावत गेली, परंतु बहुतेक देशात अनुभव कसा आहे किंवा राजकीय प्रसंग आपण प्रामुख्याने एका दुर्घट अवस्थेला पोहोचतो आणि त्यातून घटनेची निर्मिती होते आणि त्या निर्मितीच्या वेळेस घेतलेल्या निर्णयाने झालेल्या तडजोडी या लिखित स्वरूपात असतात. त्याचबरोबर लिखित घटनेत गैरसमज तुलनेने कमी वाव असतो, कारण भारताच्या बाबतीत लिखित जी घटना आहे ती स्वीकारण्याचे कारण मात्र वेगवेगळे आहेत. का ती लिखित घटना स्वीकारली गेली तर त्याचं पहिलं उत्तर आहे अल्पसंख्याकांचे हक्क रक्षण. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये विशेषतः 20व्या शतकामध्ये बहुसंख्याक असलेले हिंदू आणि हिंदूएतर जे अल्पसंख्याक आहेत यांच्यात अखंड वाद चालू होता आणि हा जो वाद आहे हा सत्तेच्या वाटपाबद्दल होता. त्यामुळे अल्पसंख्याकांच्या अस्मितेबद्दल आणि त्यातील धार्मिक आणि भाषिक जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्या अस्मिता हरवण्याची भीती निर्माण झाली होती. बहुसंख्य हिंदू त्यांची गळचेपी करतील असा संशय मनात घर करून होता आणि त्यामुळे ही भीती काढून टाकण्यासाठी हक्कांची हमी मिळणं हे आवश्यक होतं. म्हणून अल्पसंख्याक यांचं हक्क रक्षण करण्यासाठी प्रामुख्याने शिफारसीवरून अल्पसंख्याकांचे हक्क हे प्रामुख्याने ठरवण्यात आले त्या कालखंडामध्ये. नंतर आहे संवैधानिक की व्यक्ती आणि राज्य आहे किंवा राजा आहे यांच्या संघर्षातून घटनेच्या समितीची जेव्हा निर्मिती होते आणि या राज्याचे अधिकार हे सीमित असावे, व्यक्तीच्या जीवनाच्या काही भागात त्यांना हस्तक्षेप करण्यास वाव असू नये. हे जे मर्यादित राजसंस्था आहे प्रामुख्याने किंवा तत्व आहे हे घटनांविषयक कल्पनेत मान्य केले गेले आहे. म्हणजे राजावर मर्यादा ह्या दोन प्रकारे घातल्या जातात. एक म्हणजे मूलभूत हक्कांच्या प्रकरण साधणं किंवा व्यक्तीचं विचार विश्व, त्याचं धार्मिक सांस्कृतिक जीवन.
हे त्याचं स्वतःच असतं, परंतु हस्तक्षेप जेव्हा होतो तेव्हा घटनेचा सूर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. त्याचबरोबर अक्षरनिष्ठा, आपण अल्पसंख्याकांचा हक्क रक्षण पाहिल्यानंतर 7 नंतर अक्षरनिष्ठा जी आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने घटनेला एक पवित्र स्थान असं प्राप्त झालेलं आहे आणि या तरतुदीच्या आधारे त्यांच्या निष्ठा जोडल्या जातात. घटनेची त्यातील तरतुदीची निष्ठा जी आहे ही प्रामुख्याने भावनिक बंधामुळे त्यात बदल होत असतात, सहज शक्य होत नाही. एका अर्थाने देशातील बदल हे मंद गतीने सर्व समितीने व्हावेत आणि हिंसक उत्पादने होऊन घटनेतील भाषा विषयक सर्व धर्म संस्कृतीच्या तरतुदी ज्या आहेत त्या 1977 पूर्वी असलेल्या मालमत्तेचा हक्क असे भाग प्रामुख्याने ह्याच्यामध्ये आहेत. सार्वभौम म्हणजे कोण, हे प्रश्न आपल्याला पडतो की सार्वभौम म्हणजे घटनेची वैशिष्ट्य पाहता आपल्याला राजकीय साहजिक घटनेला सार्वभौम स्थान जे आहे हे प्राप्त झालेले आहे आणि राज्याच्या कोणत्याही अंशाला घटनेचे उल्लंघन करता येत नाही. देशातील बहुसंख्य मतदारांनी निवडलेल्या संसदेला ते मान्य करता येत नाही. घटनेचे सार्वभौम, घटनेचे विशिष्ट तत्व, या दोन ज्या बाबी आहेत त्या प्रामुख्याने सार्वभौम मध्ये असतात. आणि तिसरा जो मुद्दा आहे तो आहे घटना समितीची प्रारूप. सारांश रूपाने जर आपण या पाठाचा विचार केला तर ती भारतीय लिखित जी घटना आहे त्याचा आपण स्वीकार केलेला आहे, कारण त्यात अल्पसंख्यांना दिलेलं संरक्षण जे आहे त्याचा अंतर्भाव प्रामुख्याने त्याच्यामध्ये येत असतो आणि व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा उल्लेख त्यात करण्यात आलेला आहे. या ज्या घटना आहेत त्या सार्वभौम मानल्या जातात. एकंदर त्याची जर संमती व्यक्त केली तर न्यायालयाने घटनेचा अर्थ लावताना संसदेमध्ये बदल करता येत नाही किंवा घटनेच्या पाठीशी मर्यादित राजसत्तेचे तत्व आहे अशी जी व्यवस्था आहे ही राज्याचे विरोधी असते. आणि घटना समितीने त्या जी प्रारूप आहेत ही उदारमत लोकशाही जी आहे ही स्वीकारलेली आहे आणि त्याचे फार दिव्यांचं जे स्वप्न आहे ते करताना गांधीवादी विचारसरणी आणि समाजवादी राज्यव्यवस्था ह्याचा पर्याय प्रामुख्याने तिथे असतो. या प्रकारे आता लोकशाही प्रक्रिया आणि मानसिक राजकीय मानसिकता ही जी आहे ती कशी असावी यासाठी पुस्तक क्रमांक 2 मध्ये घटक 1 आज आपण पाहणार आहे की मताधिकार. आपल्याला माहिती आहे की मताधिकार म्हणजे काय, की भारतामध्ये वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण मतदान करू शकतो, आपला जो हक्क आहे तो बजावू शकतो, त्याला आपण मताधिकार असं म्हणतो. मग मताधिकार जे आहे त्याच्याबद्दल आपण बघूयात की आपल्या ह्याच्यामध्ये विषय विवेचनामध्ये आपल्या मताधिकारांचे स्थूल स्वरूप कोणते आहे, प्रौढ सार्वत्रिक मताधिकारांचे मर्म कोणते आहे किंवा आपल्या मताधिकारांचे साध्य कोणते आहे किंवा आपले अनुभव हे जे आहेत हे प्रामुख्याने पाहावे लागतात. त्याचबरोबर आपल्या राजकीय प्रक्रियेत अर्थपूर्ण रीतीनं सहभाग प्राप्त व्हावा यासाठी भयमुक्त वातावरणाची नितांत आवश्यकता असते आणि नागरिकांवर कोणताही दबाव किंवा दडपण हे आणता येत नाही. या निर्भयप्रिय प्रक्रियेमध्ये ते सहभागी होतात आणि त्याच्यामध्ये सहभागाचा खरा उद्देश हा सफल होत असतो. मताधिकार का पाहिजे किंवा आपण समजू शकतो की मताधिकार का केलं पाहिजे, मताधिकार वापरण्यात कोणते अडथळे येतात हे सुद्धा आपण लक्षात घेणार आहोत आणि मताधिकारवरील मर्यादा दूर करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याची जाणीव पण करायची आहे. की लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य, लोकांनी स्वतःवर करायचं राज्य. एखाद्या राजानं किंवा हुकुमशाहीनं किंवा मूठभर लोकांनी चालवलेले राज्य हे मुळीच नव्हे, तर माझे कल्याण, माझे माझे कल्याण कशात आहे हे जेव्हा मलाच कळतं तेव्हा ही भूमिका आहे. आणि सार्वजनिक कल्याण याविषयी माझी काय मते आहे हे सार्वजनिक निर्णय दिले जातात आणि त्याच्यामध्ये माझा वाटा काय असला पाहिजे या प्रकारचे अनेक निर्णय किंवा प्रक्रिया सहभागी होतो. त्याच्यामध्ये मतदान हा सहभागाचा एक मूलभूत घटक आहे. म्हणजे मतदार वेळोवेळी शासन करण्याची निवड करतात याचा अर्थ असाही होतो की शासन राबवणारे पक्ष असतील किंवा राजकीय नेते असतील
हे एकूणच शासन व्यवस्थेला वेळोवेळी अधिमान्यताही देत असतात. त्याचबरोबर स्वतःच्या बदलत्या गरजा असतील, आकांक्षा असतील, सत्तारूढ पक्ष पूर्ण होऊ शकत नसेल तर या पक्षाला सत्तारूढ असं पण म्हणतात. आणि लोकशाही जी आहे ही पूर्णपणे शांततापूर्ण मार्गाने सत्यांतर घडवून आणण्याची एक प्रक्रिया आहे. नंतर आहे आपल्या मताधिकारांचे स्थूल स्वरूप. आपली जी लोकशाही आहे ही प्रातिनिधिक लोकशाही आहे. याच्यामध्ये आकारमान आणि लोकसंख्या या दृष्टीने भारत जे आहे हे एक मोठं राष्ट्र आहे आणि समान हितसंबंध असलेल्या लोकांचे अनेक गट इथे असतात आणि ह्या सर्व प्रश्नांबाबत सहभाग घेणं शक्य नसतं. अशा वेळी आपल्या इच्छा आकांक्षा असतील, हितसंबंध असतील, हे आपल्या प्रतिनिधी मार्फत व्यक्त करावे लागतात आणि प्रतिनिधींची निवड करण्यासाठी मतदानाची घटनात्मक तरतूद ही प्रामुख्याने केली जाते. त्याचबरोबर 326 जे कलम आहे त्याच्यामध्ये मताधिकार जो आहे हा पूर्णपणे स्पष्ट तरतूद त्यानुसार केली जाते आणि विधानसभेच्या निवडणुका ज्या असतात प्रौढ सार्वत्रिक मताधिकार तत्वावर होतात. त्या वयाची अट जी आहे ती वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रामुख्याने भारतीय नागरिकाला कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता मताधिकार हा केला जातो. मूळ तरतुदी जे आहे त्याच्यामध्ये जी वयोमर्यादा आहे ती 21 वर्ष होती, परंतु 1989 साली 62व्या घटना दुरुस्तीने जी वयोमर्यादा 21 होती ती आता 18 करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आपला जो समाज आहे इथे अनेक धर्मांना मानणारे, भाषा बोलणारे असे लहान मोठे गट आहेत आणि एका हिंदू समाजाचे विभाजन जाती उपजातीमध्ये केलं जातं. म्हणजे आर्थिक स्थितीनुसार श्रीमंत गरीब असे ढोबळ वर्गीकरण आहेच, परंतु व्यवसाय परत्वे, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कुशल किंवा अकुशल कामगार असतील, स्त्री पुरुष असतील, विषमता ही स्त्रियांना कनिष्ठ दर्जा देण्याची वृत्ती आपल्या विचारात ही आहे, दृढमूल झालेली आहे. त्यामुळं जोडीला प्रादेशिक अहंकार आणि राजकीय मतभेद हे असतातच, परंतु थोडक्यात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा अंगाने समाज हा विभागलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये मतधिकारांच्या बाबतीमध्ये भेदाभेदांचा विचार न करता सर्वांना समाजाचं पाईक म्हणून मतदानाचा अधिकार दिला जातो आणि कोणताही अपवाद न करता लोकांनी त्याच्यावर पूर्णपणे विश्वास व्यक्त केला आहे. म्हणूनच भारतीय लोकशाही जी आहे हा विश्वासाचा एक भाग ठरतो. आपलं जे मताधिकारांचे साध्य प्रामुख्याने आहे ते आहे राष्ट्रीय एकात्मता साधण्याचं मूलभूत साधन आहे. त्याचबरोबर नवसमाजाची उभारणी करायची आहे. म्हणजे देशातील जो काही बहुसंख्य लोक आहेत, शोषित आहेत, दरिद्र आहेत, गरीब आहेत, वंचित आहेत, अशा घटकांना देखील हक्क मिळाल्यामुळे अवतीभोवती जी विषमता आहे ती पूर्णपणे बदलून समाजाला हातभार लागण्याचा किंवा विकास पावण्यासाठी प्रामुख्याने ती कार्यभूत ठरतील. नंतर आहे सार्वजनिक सहभाग, की आपल्या ह्याच्यामध्ये संपूर्ण जीवनाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 3 तत्व प्रामुख्याने आपण विचार करतो. त्याचबरोबर सामाजिक न्याय या तत्वांना परिपूर्तता करण्याचा जो विचार आहे तो दुसरा असा आहे की सहिष्णुतेचा आणि सहजीवनाच्या विचार आल्यामुळे इथे प्रामुख्याने सार्वजनिक जीवनामध्ये म्हणजे लोकशाही जी आहे ही अनुकूल वातावरण निर्माण होत असते आणि त्यातूनच शांततामय सहजीवनावर आधारित नवा असा समाज निर्माण होईल आणि त्यातून कोणतीही एक व्यक्ती किंवा सत्ताधारी शासनकर्ता हा प्रामुख्याने ह्याच्यामध्ये सहभाग करू शकेल. नंतर आहे शासनाबद्दलची प्रक्रिया, की मताधिकारांमध्ये नागरिकांचा शासन बदलण्याचा अधिकार हा स्पष्टच असतो. ज्याप्रमाणे गरजा, आकांक्षा, इच्छा ह्याच्यामध्ये बदल घडतो, त्याच बदलत्या परिस्थितीमध्ये सुसंगत शासन असावे व नागरिकांकडून तो प्रयत्न होत असतो. आणि त्यामुळे शासन संस्थेच्या शासनाच्या सत्तारूढ पक्ष जे आहे त्यांचे नेते किंवा त्यांच्या अधिमान्यता ही त्याचे मुख्य असे साधन ठरते. राजकीय खुलेपणा ही लोकशाहीमध्ये पक्षांचं बहुमत किंवा पक्ष सत्ता ही असते. त्याचबरोबर ज्या पक्षाला बहुमत मिळालेलं आहे त्याला तो विरोधी पक्ष म्हणून लोकांतर्फे सत्ता धाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचं कार्य करत असतो. बहुमत मिळालेला पक्ष आणि त्याला
त्याच्यावर अंकुश ठेवण्याचा जो विचार हे आहे तो विरोधी पक्ष हा करताना आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे जी राजकीय खुलापणे आपल्यामध्ये त्यामध्ये आपल्याला दिसते, त्याचबरोबर बहुमंद आणि अल्पमत साचेबंद किंवा कप्पेबंद नसतं, तर धर्म आणि जात यांसारख्या घटकांवर ते प्रामुख्याने अवलंबून असतं. आणि यातूनच प्रत्येक निवडणुकीत मतदार आपल्या नव्याने मतदान हे बनवत असतो आणि मतदानाच्या माध्यमातूनच बदलत्या परिस्थितीसमोर लोकांचे मत बनवण्याच्या प्रक्रियेत राजकीय अशी आपली भूमिका बजावत असतात. नंतर आहे निर्वाचन आयोगाची कामं कोणती कोणती आहेत, की निर्वाचन आयोग जे असतं हे प्रामुख्याने कोणकोणतं कार्य करतं किंवा काम करतं. तर निर्वाचन जे आयोग आहे ते राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांची जी विधिमंडळं आहेत आणि निवडणुका घेणं याचं निर्वाचन आयोगाची पूर्ण जबाबदारी असते. त्याचबरोबर त्यांची असणारी कामं कोणती आहेत, की मतदानाच्या याद्या तयार करणं आणि त्या अद्ययावत करणं. म्हणजे नव्याने एखादा मतदार हा 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्याचं नाव नोंदवून घेणं, या प्रकारची कामं निर्वाचन आयोग हे करत असतं. नंतर आहे की नवीन जनगणनेनुसार आवश्यकता लागेल तसं मतदानाची पुनर्रचना करणं. नंतर आहे राजकीय पक्षांना तो पक्ष अखिल भारतीय स्वरूपाचा आहे आणि प्रादेशिक स्वरूपाचा आहे हे ठरवणं. राजकीय पक्ष जे आहेत किंवा उमेदवार आहेत त्यांना निवडणूक चिन्ह देणं, संपूर्ण निवडणूक ही प्रक्रियेची कार्यवाही करणं आणि त्या संदर्भात निर्माण करणं. त्याचबरोबर प्रश्न असतील, वाद असतील, तंटेबंदे असतील तर या प्रकारचा निर्णय घेणं. निवडणुकांचे निकाल जे असतात हे जाहीर करणं. त्याचबरोबर निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे तो कार्यभाग ठरवणं आणि निवडणुकीचे जे काही अहवाल आहेत ते तयार करून प्रसिद्ध करणं. नियोजन आयोगाची कसोटी जर प्रामुख्याने पाहिली किंवा तर जे आहे त्यात निर्वाचन आयोग जे असतं हे अपेक्षित असं तटस्थपणे, स्वतंत्रपणे, प्रामुख्याने निपक्षपातीपणे कार्य करत असतं. आणि अलीकडच्या काळात जर आपण विचार केला तर निवडणुकांचं स्वरूप जे आहे हे फार बदलतं आहे आणि त्यानुसार प्रामुख्याने पूर्वीच्या तुलनेनं आज त्या आयोगाला अधिक महत्व किंवा सावधपणा कार्य असं करावं लागतं. नंतर प्रामुख्याने विचार केला तर राजकीय सहभागाचं वाढतं प्रमाण बघूयात आपण, की आपला जो देश आहे हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. लोकसंख्येच्या विस्ताराने पण आपला भारत देश जो आहे हा विस्तारलेला आहे आणि 1952 साली पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या आणि त्या लोकांनाही त्यांना मिळालेल्या मताधिकार जे आहेत त्याचा उपयोग करून आपल्या संसद प्रतिनिधी किंवा राज्य विधिमंडळाच्या सदस्याची तिथं निवड केली जाते आणि निवडणूक जवळपास 16,32,00,000 एवढे मतदारसंघ होते आणि या संख्या आहे त्यांच्या मतदाराची जी संख्या आहे ती 50 कोटीपेक्षा जास्त होती किंवा कोटीपर्यंत पोहोचलेली आहे. मतदान जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला बदलतं स्वरूप दिसतं, की गेल्या 40 वर्षाच्या अनुभवावरून आपण सांगू शकतो की जे भारतीय मतदान आहे त्यात मतांचे मूल्य असेल, सामर्थ्य असेल याची जाणीव होऊ लागली आहे. त्याचबरोबर पारंपरिक विचार असेल या चौकटीतून बाहेर पडण्याचा मताधिकार हा वापर करू शकतो. त्याचबरोबर निवडणुकीच्या निमित्ताने सर्व स्तरावरील जे स्तर आहेत त्यांच्या वाढत्या इच्छा आकांक्षा असतील त्या अमूर्त आहेत आणि त्यातूनच आपण सत्ताधाऱ्यांचा दूर सारण्याचा जो इतिहास आहे तो घडवला जाऊ शकतो. 1970 ते 71चा विचार केला तर श्रीमती इंदिरा गांधी ज्या आहेत की गरिबी हटाओ यासारख्या घोषणा 20 कलमी कार्यक्रमानुसार किंवा लोकनुरंजनाचं जे पॉप्युलिस्ट आहे त्याचं राजकारण सुरू झालं आणि त्यातून परंपरेने राजकारण प्रभावी असलेल्या घटकाच्या हिताच्या जागी किंवा वर्गातून या नेत्याच्या जागी मानत जाती आणि गटांच्या नेत्यांना प्रोत्साहन देण्याचं, दुर्लक्षित गटांना हितांना प्राधान्य देण्याचं अवलंबलं. मतदान जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये उणीवा असतात
तर या उणिवा प्रामुख्याने कोणत्या? तर आपल्याला मिळालेल्या मताधिकार जो असतो त्याचा वापर करून आपण निवडणुकीमध्ये मतदान करत असतो. मतदान हे निर्दोष असायला हवं. त्याचबरोबर लोकांचा आपला कौल योग्य रीतीने देता यायला हवा. निर्भयपणे आणि खुल्या वातावरणाचं मतदान त्यांना करता आलं पाहिजे. त्याचबरोबर खरोखरच भयमुक्त आणि खुल्या वातावरणात आपण मतदान करतो का याचा आढावा घ्यावा लागेल. आणि मतदान म्हणून आपल्यावर काय जबाबदारी आहे प्रामुख्याने, म्हणजे मतदान म्हणून आपल्यावर असणारी जबाबदारी कोणती? तर मतदाराच्या याद्या तयार करणं, त्या अद्ययावत करणं, हे जे निर्वाचन आयोग आपण पाहिले त्याचं जे कार्य आहे त्यातून मतदाराच्या यादीत आपलं नाव व खात्री करून देणं. मात्र आपली जबाबदारी जी आहे ती मतदारांच्या यादीत नाव असल्याशिवाय आपल्याला हक्क बजावता येत नाही. त्यामुळे मतदानाच्या यादीत नाव आले म्हणजे कायम राहील असे नसते, तर वेळोवेळी ते अद्ययावत करावे लागते. आणि आपलं काम चालू असताना अनवधानं किंवा निष्काळजीपणा जे आपलं नाव आहे ते काढलं जाऊ शकतं. म्हणून निवडणुका जाहीर होतात त्यावेळी मतदार याद्या या दुरुस्त करण्याची प्रक्रिया ही प्रामुख्याने सुरू होत असते. आणि त्यातूनच मतदानांच्या यादीत नाव असल्याशिवाय मतदानाचा हक्क हा बजावता येणार नाही. आणि हा हक्क बजावण्याकरता आपलं मतदान यादीत नाव आहे का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागतं. आणि वेळोवेळी अद्ययावत यादीमध्ये ते सामील करणं हे गरजेचं असतं. त्याचबरोबर लोकशाहीमध्ये जुळमुळ करण्याचं जे आपलं कर्तव्य आहे, ते जी जाणीव आहे ही मतदारांमध्ये निर्माण करणं आवश्यक असतं. म्हणजे लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. पुष्कळ वेळा अज्ञानामुळे जबाबदारीची जाणीव नसल्यामुळे आपण त्यापासून वंचित राहतो. परंतु आपण स्वतः त्यात अद्ययावत राहून लोकशाही टिकावी यासाठी भारतात बलवान आणि स्थिर असण्याची गरज आहे. आपलं मत बनवणं, लोकशाहीत लोकमताचा जो कौल आहे हा मतपेटीतून व्यक्त होत असतो, पण त्या बनवण्याच्या प्रक्रियेत प्रचार तंत्राचे फार महत्वाचे काम असते. म्हणजे निवडणुकीमध्ये जर वेळोवेळी लोकमत घडवायचं असेल तर प्रामुख्याने आपल्याला अनुकूल लोकमत हे बनवायचं असतं. यासाठी जाहीरपणे मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीबाटी घ्याव्या लागतात, सभा घ्याव्या लागतात, व्याख्याने घ्यावे लागतात, प्रचार फेऱ्या घ्यावे लागतात. यासारख्या भावी योजनांअंतर्गत वृत्तपत्रातील जाहिराती लेख पत्रक तयार करावी लागतात आणि ती लोकांमार्फत पोहोचवण्याचा प्रयत्न होत असतो. त्याचबरोबर वृत्तपत्रे ही स्वतंत्रपणे निवडणुकीची बातमीपत्र, खास लेख, बातम्या, अग्रलेख, लोकमत बनण्याचा प्रयत्न करतात आणि राजकीय पक्षांच्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात त्याच्यावर प्रामुख्याने लोक आपले मत बनवत असतात. नंतर आहे प्रचार माध्यम. पत्र असतील त्यामार्फत किंवा बहुतेक सर्व वृत्तपत्र हितसंबंधी गटाच्या हाती असतात आणि निवडणुकीच्या काळामध्ये वृत्तपत्र जी आहेत ही राजकीय पक्षाची मुख्य पत्र म्हणून काम करत असतात. समाजात मध्ये आपण पाहिलं तर आकाशवाणी, दूरदर्शन माध्यम ही सरकारी नियंत्रणाखाली असल्यामुळे सत्तारूढ पक्ष आहेत ते प्रचारासाठी त्याचा वापर करत असतात. समाजासाठी विचारवंत आणि बुद्धिवंत लोकांना त्यांच्या पुढील प्रश्न समजावून सांगणं, निरनिराळ्या राजकीय पक्षांच्या भूमिकेचं विश्लेषण करणं, निकोप आणि लोकशाहीच्या वाढीसाठी त्या आवश्यक असतात. आणि लोकांचे प्रबोधन करण्याची क्षमता ही प्रचार माध्यमांमध्ये असते. बदललेलं तंत्र. राजकीय नेते जे असतात त्यांचं प्रामुख्याने आपण विचार केला तर आपल्याला दिसेल की बदललेलं तंत्र जे आहे हे आपल्याला दिसतं की अलीकडच्या काळात प्रचाराचे तंत्र हे बदललेले आहे. प्रचारात पक्षांचं धोरण जे आहे किंवा कार्यक्रम आहे त्यापेक्षा नेत्यांना उदो उदो हा फार महत्वाचा वाटत असतो. काही निवडणुकांमध्ये
राजकीय नेत्यांचे प्रचंड असे मोठे चित्रफलक असतात किंवा त्यांच्या भाषणाच्या दृकश्राव्य असं फिती असतात. वृत्तपत्रातून केल्या जाणाऱ्या किंवा पानांच्या जाहिराती यासारख्या अनेक खर्ची प्रकरणा उपयोग करून प्रामुख्याने आपल्याला आढळतं की पैशाच्या बारेमाप असेल किंवा उधळपट्टी असेल योग्य रीतीनं जनमत तयार करण्यासाठी ही प्रामुख्याने त्याचा विचार केला जातो. नंतर आहे जर आपण विचार केला की जातीयवादी प्रचार आहे किंवा पैशाच्या किंवा इतर जी प्रलोभनं असतात त्याच्यामध्ये प्रलोभनाचा वापर मिळवण्यासाठी प्रामुख्याने त्याचा वापर केला जातो की जाती आणि जमातवादी प्रचार देखील मतदानांचा योग्य वातावरण निर्माण करण्यासाठी अडथळा आणत असतात. समाजामध्ये जर विचार केला तर आणि जाती धर्म ह्याच्यामध्ये समाज आपला विभागला गेलेला आहे आणि त्यामुळं समाजामध्ये हिंदू मुस्लिम असे दोन प्रामुख्याने गट आहेत आणि धर्मगटांचे गट आहेत ह्याचा वेगळेपणा देखील आपल्याला प्रामुख्याने निवडणूक प्रचारामध्ये वापरण्याचं काम ते करत असतात. त्याचबरोबर दैनंदिन व्यवहारामध्ये प्रश्न अडचणी ह्या बाजूला राहतात आणि केवळ जातीय धार्मिक भावनेला आव्हान केलं जातं. अंधश्रद्धा असेल अशिक्षित परंपराग्रस्त किंवा भारतीय मत दारांवर जाती धर्माचा फार मोठा पगडा असतो आणि या आव्हानांना एक वेगळा अनुकूल प्रतिसाद मिळतो आणि ह्याच्यातून प्रामुख्याने सर्व लोक हे नेहमीच आधारावर विचार करून मतदान करत असतात असे नाही. संधी मिळाल्यास भारतीय राजकीय नेते पुरेपूर काय फायदा उठवण्याचा प्रयत्न करतात आणि ही सर्व बाब जी असते ही जाती धर्मासारख्या विशिष्ट विचार केला जातो आणि उघडपणे जरी नाही तरी प्रत्यक्षपणे त्या भावनांना आव्हान हे केलं जात असतं. मतदानाच्या वेळी वेगवेगळे असे गैरप्रकार घडत असतात. त्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला दिसेल गैरप्रकारामध्ये जे ही मतदान केंद्राची जी पूर्ण यंत्रणा असते ही निर्वाचन आयोगाच्या देखरेखीखाली ठेवली जाते आणि आपल्या मतकेंद्रावर जाऊन आपलं मत देणं किंवा मतांचं कर्तव्य बजावणं यासारख्या बऱ्याच वेळी ठिकाणी देखील आपल्या मार्गात अडथळे आणले जातात आणि आपल्या विरोधी मतदाराला धाकटपेक्षा दाखवून मतकेंद्रावर येणारच नाही अशी व्यवस्था हितसंबंधी व्यक्ती किंवा गट करत असतात. विशेष म्हणजे ग्रामीण किंवा जो दलित आदिवासी किंवा अन्य दुर्बल घटकाचा जो मतदारांना अनेक वेळा अशा प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. परंतु अलीकडच्या काळात यापेक्षा काही भयंकर असे प्रकार घडत आहेत. यामुळे मतपेट्या पळवणं किंवा मतकेंद्रावर शस्त्रबळाच्या साह्याने ताबा मिळवणं, सर्व मतपेटांमध्ये आपल्या इच्छेने गतपत्रिका भरणं, मतदान केंद्राच्या परिसरात हिंसाचार घडवून मतदार जे आहेत त्यांच्यामध्ये भीती निर्माण करणं यासारख्या ज्या गोष्टी असतात ह्या मतदानाच्या वेळी गैर प्रकारामध्ये प्रामुख्याने मोडल्या जातात. नंतर आहे स्त्रियांचं प्रतिनिधित्व. प्रामुख्याने विचार केला तर स्त्रिया भारतीय संविधानामध्ये मतदानामध्ये पुरुषां इतकंच स्त्रियांना देखील समान अधिकार हे देण्यात आलेले आहेत. म्हणजे मतदारामध्ये त्यांची प्रमाण ही जवळच्या समप्रमाण असतं. परंतु काही अपवाद वगळता त्यांचं प्रमाण जवळपास समसमान असतं. परंतु काही अपवाद वगळता त्यांच्या घरातील स्त्री मतदार असतील किंवा क्वचित स्वतंत्रपणे मतदान करताना दिसतात. म्हणजे बहुतेक वेळा स्त्रिया ह्या मतदार घरातील पुरुषांच्या सल्ल्यानुसार किंवा सांगण्यानुसार मतदान करत असतात आणि आपल्या समाजाच्या स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही पुरुष प्रधान संस्कृतीच्या प्रभावामुळे आपण त्या कुटुंबातील स्त्रियांचे जे दुय्यम असं स्थान आहे आणि हे काही जाणीवपूर्वक गैरप्रकाराचा भाग नसला तरी प्रत्यक्षात मतस्वातंत्र्याच्या मार्गातील तो अडथळा आपल्याला दिसतो. लोकप्रतिनिधी आणि स्त्रिया ज्या आहेत यांच्या लोकसंख्येच्या तुलनेने त्या अत्यल्प असतात आणि स्वतंत्रपूर्वी स्त्रियांना काही जागा राखीव असायच्या, परंतु मात्र स्थानिक स्वराज्य संस्था सोडल्या तर इतर अशा राखीव जागांची व्यवस्था ही नाही. त्यामुळे 1989 पर्यंत 9 वेळा लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये स्त्री प्रतिनिधींची संख्या ही 9% जास्त नव्हती आणि त्यांच्या संख्येत सतत चढ उतार हा दिसतो. परंतु लक्षणीय फरक दिसत नाही. म्हणजे
1989 साली झालेल्या निवडणुकीनंतर लोकसभेतील स्त्री प्रतिनिधींची संख्या ही सर्वाधिक होत्या आणि 11व्या लोकसभा गृहात 1996 मध्ये 39 स्त्रिया प्रतिनिधी होत्या आणि 1958च्या 12व्या लोकसभा गृहात 43 स्त्रिया ह्या प्रतिनिधी होत्या. लोकमनोवृत्तीचा अभाव हा देखील प्रामुख्याने दिसतो. ह्या पाठाखालचा जो स्वाध्याय आहे किंवा स्वाध्याय आहे आणि काही अधिक वाचण्यासाठी पुस्तकं दिलेली आहेत ती जर मिळाली तर वाचा, परंतु जे स्वाध्यायाचे क्वेश्चन्स आहेत ते आपल्या पाठ्य वहीत आपल्याला सोडवायचे आहेत, जेणेकरून प्रश्न सोडवत असताना आपल्याकडून चांगला वाचन होईल आणि त्या प्रश्नांची उत्तर ही आपण त्या लिहिल्यामुळे आपल्याला पेपरला मदत होईल. नंतर आहे घटक 2 मूलभूत हक्क. हक्क हे कशासाठी हवेत किंवा हक्कांचं स्वरूप काय आहे, आपल्या मूलभूत हक्कांची वैशिष्ट्य कोणती आहेत. घटक 2 मध्ये आपण आज अभ्यास करणार आहोत की समाज जो आहे, आपण समाजात राहत असतो आणि प्रत्येकाला व्यक्ती म्हणून व्यक्ती जे आहे ते स्वतंत्र असतं आणि त्यामुळं जे स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं ते समाजात आपल्या बरोबर इतर व्यक्ती सुद्धा असतात आणि समाजात राहत असताना आपण आपल्या गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा त्याचबरोबर कौटुंबिक जीवन हे प्रामुख्याने आपण त्यांची पूर्तता ही करत असतो आणि त्यामुळं जे समाजाचा घटक म्हणून परस्परांचं सांगोपांग विचार करण्याचं किंवा आपल्या व्यक्तिमत्व गुणांचा विकास हा होत असतो आणि त्यातूनच परस्परांना सहाय्य करण्यासाठी किंवा एकमेकांना सहानुभूती देण्यासाठी प्रामुख्याने आपण व्यक्तीला किंवा मानवी समाजापासून दूर जंगलात राहणाऱ्या हक्कांची ही आवश्यकता असते आणि त्यातून जीवन अनिर्बंध किंवा व्यक्तीचं जे अमर्याद आहे अशा ह्याला आपण स्वातंत्र्याला अर्थ नसतो. म्हणजे ती व्यक्ती जेव्हा दुसऱ्यांच्या संपर्कात येते तेव्हा त्यांच्या स्वातंत्र्यावर एकमेकांच्या स्वातंत्र्याच्या मर्यादा पडतात आणि आपले हक्क आणि मर्यादांची आपल्याला जाणीव होते. म्हणजेच लोकशाहीच्या राज्यात नागरिकांच्या राजकीय प्रक्रियेतील प्रामुख्याने आपली व्यक्ती म्हणून अस्तित्वासाठी असतात. काही हक्क आणि गुणांच्या विकासासाठी ते सुयोग्य आहे. म्हणून व्यक्ती म्हणून राज्यांचा नागरिक म्हणजे हक्क मिळालेले आहे त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत आणि मूलभूत हक्क जे आहेत ते संविधानातील तिसऱ्या प्रकरणात मूलभूत हक्क हे दिलेले आहेत. मग हक्क हे कशासाठी, तर समाजात राहत असताना आपण भयमुक्त असावं, आपल्यावर कोणतीही लहरी खातर शारीरिक इजा होऊ नये, आपण कुठे बंधनात असू नये अशी जी हमी असते. तसे आपल्या अंगाच्या गुणांचा विकास करण्यासाठी लिहिण्याचे, बोलण्याचे, हिंडण्याचे, फिरण्याचे, व्यवसाय, धंदा, आचार, विचार, धार्मिक श्रद्धा ह्याला स्वातंत्र्य हवं असतं. म्हणजे आपण स्वतःला समाज उपयोगी बनवू शकतो. म्हणजेच राज्यातील शासन प्रकार कोणताही असो, व्यक्तीला सभ्य जीवनासाठी हक्क हे असतात आणि प्रत्येक व्यक्तीला कोणते हक्क असावे, कोणते हक्क महत्वाचे आहेत, व्यक्तीला किती प्रामाण्य स्वातंत्र्य द्यावे, किती आणि कोणते निर्बंध घालावेत हे खरे प्रश्न असतात. या बाबतीत मुख्य आणि राज्य यांच्यात राज्य अस्तित्वात आल्याशिवाय संघर्ष हे होत आलेला नाही. त्यामुळे सर्वांना समान स्थान राहायचं असेल, स्वातंत्र्यावर मर्यादा येणं अपर्यायी आहे. परंतु तुम्हाला रस्त्यावरून, उदाहरणार्थ आपण रस्त्यावरून चाललोय आणि काठी फिरवत जाणे आवडते, परंतु माझा हक्क हे आपल्या इतरांना देखील तसाच रस्त्यावरून निर्वेद्यपणे जाण्याचा हक्क आहे. म्हणजे दोन्ही हक्क जपायचे असतील तर माझे काठी फिरवण्याचा आणि दुसऱ्याचे नाक जे ते सुरू होते ते संपायला हवा. त्याचबरोबर समाजात अनेक प्रकारचे गट असतात, धार्मिक, वांशिक, भाषिक आणि गट हे बहुसंख्य असतात, पण काहींची समूह शक्ती ही संख्येमुळे मर्यादित असते आणि मर्यादित शक्तींमुळे विशेष संरक्षणाची गरज असते. त्याची जबाबदारी राज्यांवर येऊन पडते. परंतु अशा परिस्थितीत अल्पसंख्य व्यक्तींचे हक्क हे स्पष्ट करण्याचे संरक्षण हे म्हणजेच राज्य त्या ठिकाणी अल्पसंख्य हक्कांना मान्यता देऊन त्या व्यक्तीच्या मनात सुरक्षिततेची भावनाही निर्माण करत असते. त्याचबरोबर मूलभूत हक्क म्हणलं तर कोणते, ही व्यक्तीची इच्छा किंवा आकांक्षा किंवा राजकीय स्थैर्य किंवा सुरक्षितता किंवा लोकशाही व्यवस्थेत सर्वांना समान संधी किंवा स्वातंत्र्य यावर काही हक्क असे असतात. त्याचबरोबर आपल्या मूलभूत हक्कांची वैशिष्ट्य कोणती आहे, आपण आपल्या संविधानात तिसऱ्या प्रकरणात मूलभूत हक्कांचा समावेश केलेला आहे. परंतु काही हक्क हे भारतीय नागरिकांसाठी आहेत तर काही हक्क हे भारतीय तसेच परदेशीय व्यक्तींसाठी आहेत.
म्हणजे सर्वसाधारणपणे असं आपल्याला म्हणता येईल की समतेचा हक्क वैयक्तिक किंवा जीवन रक्षकांचा जो हक्क आहे, शोषण विरुद्धचा जो हक्क आहे किंवा धर्म स्वातंत्र्याचा जो हक्क आहे, हे सभ्य नागरिकांसाठी जीवनासाठी आवश्यक असतात. उदाहरणार्थ भाषण लेखन स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य असेल आणि आपल्याला हा दिलेल्या हक्कांच्या तपशिलाने विचार करून काही वैशिष्ट्यांचा आपण इथं आता विचार करूया. हेच का की प्रत्येक देशातील लोकांना त्यांच्या अनुभवानुसार काही हक्क हे निकडीचे वाटतात, त्यांना अधिक महत्वाचे वाटतात. म्हणूनच वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या हक्कांना हे महत्व प्राप्त झालेले आहे. म्हणजेच परप्रांतातील अनुभवातून आलेले आहेत. आपल्या मूलभूत हक्क पाहिले तर त्याचं मर्यादित असं स्वरूप आहे. आपल्याला मिळालेले जे हक्क आहेत ते अमर्याद आणि निरवचित नाही. म्हणजे प्रत्येक हक्कासमोर काही बंधनं असतात आणि त्यांचा जो उल्लेख आहे तो लगेचच हक्कांविषयी तरतूद स्पष्ट केल्यानंतर करण्यात आलेला आहे. म्हणजे त्यानुसार रास्त बंधनं टाकण्याची मुभा सरकारला दिली जाते. उदाहरणार्थ आपल्या धर्म स्वातंत्र्य असले, सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकारला कायदे आणि बंधने आणता येतील आणि आपले मैत्रीपूर्ण संबंध बिघडतील किंवा सार्वजनिक सुव्यवस्था, सुरक्षितता, नीतिमत्ता ही धोक्यात येईल अशा कोणत्याही प्रकारे आपल्याला आचार किंवा विचार करण्याचा अधिकार हा सरकारला आहे. परंतु कायद्याने टाकलेली बंधने ही रास्त आहेत किंवा नाहीत हे ठरवण्याचा अधिकार मात्र न्यायालयाला दिलेला आहे. म्हणजे जी बंधनं आहेत ती अवाजवी आहेत असं व्यक्तीला वाटेल तर त्या संबंधात ती व्यक्ती न्यायालयाकडे दाद मागू शकते. मौलिकता, काही परिस्थितीमध्ये आपल्या मूलभूत हक्क हे मर्यादित केलेले असतील. म्हणजेच या प्रकरणाच्या 12व्या अनुच्छेदात ह्या प्रकरणातील हक्कांचा राज्याकडून संकोच केला जाणार नाही याची ग्वाही दिलेली आहे. त्याचबरोबर भारताची संसद, भारत सरकार, घटक राज्यांची विधिमंडळ या स्तरावर कार्यरत असलेले सरकार किंवा नियंत्रण कक्षेत येणाऱ्या सार्वजनिक पातळीवरच्या अगदी ग्रामपंचायतीपर्यंत ह्याचा समावेश असतो. त्याचबरोबर सुरक्षितेची ग्वाही म्हणजे आपले संविधान जे आहे ते मूलभूत हक्कांचे अंमलबजावणीत येणारे अडथळे किंवा कायदे त्यावर अवास्तव असे बंधने आणण्याचा सरकारच्या प्रयत्नाविषयी सरकारची जी व्यवस्था आहे त्यातून प्रयत्न केला जातो. म्हणजे या हक्कांचा संकोच करणारी कोणतीही व्यक्ती ही कायद्याविरुद्ध त्या व्यक्तीला न्यायालयात जाता येतं आणि तो त्या न्यायालयात दाद मागू शकतो. त्याचबरोबर आपण पाहत आहोत की आपले मूलभूत हक्क कोणते आहेत. आपले जे मूलभूत हक्क आहे हे कोणते आहेत. ते आपले मूलभूत हक्क आहेत ते आपले मूलभूत हक्क म्हणजे संविधानाचा गाभा आहे आणि आपल्या संविधानकर्त्यांना अभिप्रेत असलेले किंवा सामाजिक बदलांचे जे प्रतिबिंब आहे ते राज्याच्या मार्गदर्शक तत्वात पडलेले असतात. म्हणजे आपले मूलभूत हक्क आपण विचार केला तर पहिला आपला मूलभूत हक्क आहे समतेचा हक्क, दुसरा आहे स्वातंत्र्याचा हक्क, तिसरा आहे शोषणाविरुद्धचा हक्क आणि चौथा आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणि सहावा आहे शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क आणि सहावा आहे संवैधानिक आणि उपाययोजनेचा हक्क. त्यातील समतेचा हक्क हा प्रामुख्याने बघूया की समता म्हणजे समता जो आहे हा लोकशाहीचा आधार आहे. भारतीय समाज रचना जी आहे ही विषमतेवर आधारलेली आहे आणि त्याच्यामध्ये उच्च निश्चित असा भेदभाव केला जातो. त्यामुळं लोकशाही रुजवण्याचं हे फार मोठं आव्हान आपल्या समोर आहे. यातूनच समतेच्या अधिकाराला महत्वही आलेले आहे. या हक्कात कायद्यापुढे सर्व समान असल्याची ग्वाही ही दिली जाते आणि त्यातून मिळणाऱ्या विशेष सोयी असतील, सवलती असतील ह्या प्रामुख्याने स्पष्ट केल्या जातात. म्हणजे वंश, जात, धर्म, भाषा, लिंग या आधारे भेदभाव केला जात नाही. सगळ्यांना समान वर्तणूक किंवा समान न्याय हा इथे आपल्याला मिळतो. समान हक्क दिले आहे. उदाहरणार्थ शाळा असेल, वाहतूक असेल, पाणी पुरवठ्याच्या जागा असतील या ठिकाणी सर्वांना समान अधिकार हा दिला गेलेला आहे. समानतेचा हक्क म्हणजेच अस्पृश्य निवारणाची केलेली तरतूद असं देखील आपल्याला म्हणता येईल. नंतर आहे वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क. त्याच्यामध्ये स्वतंत्र हक्कात व्यक्तीला वैयक्तिक स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला आहे. त्यात प्रामुख्याने शारीरिक किंवा मानसिक या संदर्भात विचार केला जातो. शारीरिक हालचालीवर कठोर अशा मर्यादा पडल्या
की उर्वरित वैयक्तिक स्वातंत्र्याविषयी आपोआपच अधिक बंधने येतात. म्हणजे पोलिसांनी आपल्याला काही आरोपाखाली पकडले तर कोठडीत बंद करून ठेवले तर व्यक्तीच्या आपल्या हालचालींना प्रतिबंध करतो. आपण काहीच करू शकत नाही. आणि दुसरा अर्थ म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संकोचाची सुरुवात बहुधा शारीरिक आठवापासून होत असते. सुसंस्कृतिक जीवनासाठी असलेले हक्क म्हणजे काय? तर व्यक्ती जीवनाचा विकास, व्यक्तीच्या गुणांचा विकास करण्याची जी संधी आहे, समाज स्वराज्य आहे, हे राष्ट्राच्या स्थैर्याच्या दृष्टीने फार आवश्यक असते. आणि त्यामुळं व्यक्तीचे प्रश्न हे सुटत नाही. आचार, विचार, उच्चार, विश्वास, मानसिक क्रिया ज्या आहेत, स्वतंत्र ज्या आहेत, हे आपल्या संस्कृतीच्या समाधानाला अनुकूल असतं आणि त्यातूनच वैयक्तिक प्रगतीसाठी शिक्षणाच्या समान संधी किंवा आवश्यकताही असते. शोषणाविरुद्धचा अधिकार. शोषण हे सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा आपली गळचेपी केली जाते किंवा आपल्याला दबाव आणला जातो त्यावेळी आपण त्याला शोषण असं म्हणत असतो. म्हणजे भारतीय समाज व्यवस्था जी आहे ही क्षमता अत्यस्पष्ट असून डोळ्यात भरण्यासारखी आहे. म्हणजे समाजातील दुर्बल घटकांचं उघड उघड शोषण जेव्हा होत असतं तेव्हा व्यवस्था समतेचा अधिकार आणि सांगणाऱ्या लोकशाही तत्वांची विसंगत याची जाणीव आपल्याला तिथे होत असते. त्याचबरोबर व्यक्तीच्या दृष्टीनं व्यक्तीच्या शारीरिक प्रतिष्ठेच्या यथायोग मान टाकणे हा आवश्यक असतो. त्यामुळं व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेवर प्रतिष्ठेवर मानवी बंधन असते. म्हणजे तिच्या आत्मगौरवपर घाला घालण्यासारखे आहे. म्हणून व्यक्तीचं शरीर ही व्यक्तीची संपत्ती आहे. त्या एका व्यक्तीच्या देहावर कुणी मालकी सांगत असेल तर त्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध वापरत असेल म्हणजे गुलामगिरी, वेठबिगारी ते शोषणाचे प्रकार आहेत. या शोषणाला प्रतिबंध हा घालण्यात आलेला आहे. किंवा आता बघूया धार्मिक स्वतंत्रतेचा हक्क म्हणजे हे भारत जे आहे हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे असं म्हणण्याचा प्रघात आहे. तसा उल्लेख 1976 मध्ये घटना दुरुस्ती करून सरनाम्यात केलेला आहे. धर्मनिरपेक्षतेचे स्वरूप आणि त्याचा अर्थ हा इतिहासाच्या संदर्भात प्रामुख्याने पाहिला जातो. त्यामुळं अनेक वेळा स्वतंत्र चळवळीमध्ये भारत जे आहे अनेक धर्मियांनी मिळून बनवलेले राष्ट्र आहे आणि प्रत्येक धर्माच्या हिंदू आणि मुस्लिमांनी यांच्या राष्ट्राचा समूह आहे हा वादाचा विषय आहे. परंतु मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांच्या मते हिंदू आणि मुसलमान व्यक्तिगट ही दोन वेगळी राष्ट्र आहेत. आणि त्यामुळं आपण आज जरी विचार केला की भारतामध्ये अनेक पंथाचे, वंशाचे, जातीचे लोक राहतात, परंतु हे करत असताना त्यांना धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क त्यांना आवलता आला नाही, तर तो हक्क आपण त्यांना दिलेला आहे. म्हणजेच धर्म ही व्यक्तीची खाजगी बाब असून त्याच्या इच्छेप्रमाणे धार्मिक श्रद्धा बाळगण्याचं, आचरण करण्याचं, त्याच्या धर्माचा प्रचार किंवा प्रसार करण्याचं स्वातंत्र्य जे आहे हे त्याला आहे. त्याचबरोबर त्यासाठी कायद्यावर जंगम मालमत्ता बाळगण्याचा हक्क किंवा राज्य धर्माविरोधी नाही. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क म्हणजे काय? आपला देश जो आहे हा धार्मिक आहे, तसाच तो सांस्कृतिक आणि बहुभाषिक पण आहे. ह्याच्यामध्ये प्रत्येक सांस्कृतिक आणि भाषिक गटांची वेगळी अशी पोट संस्कृती आहे. व्यक्तीची आपली पोट संस्कृती किंवा भाषा किंवा भावनिक संबंध असतो, या आधारावर त्याची अस्मिता जोपासली जाते. आणि अशा परिस्थितीत आपण एका राष्ट्राचे नागरिक आहोत ही जी भावना आहे ही राष्ट्रीय एकात्मताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. आणि ह्या हक्कामुळे कोणत्याही भागात राहणाऱ्या व्यक्तिगटाला आपली भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे आणि सर्वांना शिक्षणाची समान संधी आहे. त्याचबरोबर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला आकार येत असतो आणि त्यातूनच बुद्धिमत्ता, कौशल्य वापरण्याची संधी मिळते. आपण दुसरा जो प्रकार आहे की ते म्हणजे भाषिक गटा आपली कला असेल, वाड्मय असेल, हे जे आहेत हे सुद्धा जतन करण्याचा अधिकार हा आपल्या संस्कृतीमध्ये संस्कृती आणि शैक्षणिक हक्कामध्ये देण्यात आलेला आहे. राजकीय हक्क म्हणजे आपले कोणते आहेत? जनता आणि विवेकी नागरिक या ज्या लोकशाही आहेत या राज्याच्या आधारस्तंभ आहे. परंतु नागरिक समाजात स्वतंत्राला अनुकूल परिस्थिती नसेल तर प्रामुख्याने संविधानाने नागरिकांना काही आवश्यक असलेली स्वतंत्र बहाल केली आहे.
स्वतंत्रचा हक्क जो आहे अत्यंत व्यापक आहे. भाषण, लेखन स्वातंत्र्य, सभा भरण्याचे, संघटना करण्याचे जे स्वातंत्र्य आहे किंवा उपजीविकेचे धंदा करण्याचे स्वातंत्र्य आहे. देशात कोणतेही वास्तव आणि संचार करण्याचे स्वातंत्र्याचा समावेश मात्र त्यात देण्यात आलेला नाही. सभा किंवा संमेलन भरवलं, संघटना करणं ही जी स्वातंत्र्य आहेत ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पूरक आहेत. त्याचबरोबर अभिव्यक्ती पद्धती समाजात विविध घटकाचे लोक राहतात आणि एका विचार दुसऱ्याची तंतोतंत जुळणारा असेल अशा वेळी आपला विचार लोकांपुढे मांडून दुसऱ्याच्या विचाराबाबत असलेली मतभेद स्पष्ट करणं आणि त्यातून लोकांपुढे आपल्या प्रश्नाच्या विविध बाजू घेता येणं अशा तऱ्हेने प्रामुख्याने निवड ही केली जाते. नंतर ह्या ज्या पाठाचा स्वाध्याय आहे हा सुद्धा आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातील जे काही प्रश्न आहे हे सोडवायचे आहेत. नंतर आहे घटक 3 न्यायालयीन स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी आणि अन्याय आणि निवारणासाठी जी तरतूद आहे त्यामध्ये आपण पाहणार आहे की आपल्या हक्कांच्या संरक्षणाची व्यवस्था काय आहे किंवा न्यायालयीन पुनर्विलोकन किंवा मूलभूत हक्क म्हणजे काय आणि न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या मर्यादा कोणत्या आहेत याचा विचार प्रामुख्याने आपल्या पुढच्या पाठात आपण करणार आहोत नेक्स्ट तासाला. त्याचबरोबर थोडक्यात आज फक्त आपण प्रस्तावना घेऊयात, प्रास्ताविक वेळ कमी आहे. बघूयात की आपला नागरिक जो आहे त्याच्यामध्ये चांगलं जीवन जगता यावं किंवा राजकीय सक्रिय सहभाग घेता यावा यासाठी जे हक्क मिळालेले आहेत त्याचा अभ्यास आपण आधीच्या 2 घटकांमध्ये प्रामुख्याने केलेला आहे. परंतु मला हक्क आहेत हे म्हटलं की संविधानात त्याची नोंद आहे आणि त्या हक्कांविषयी वातावरण निर्माण होत असतं. त्या हक्काची हमी ही आवश्यक असते. मग हक्काच्या संरक्षणासाठी जी व्यवस्था असते ती हमी मिळते तिचा अभ्यास आपण ह्या पाठात आज करणार आहोत. म्हणजेच पाठाचंच नाव आहे की नागरिक स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी आणि अन्याय निवारणाच्या ज्या तरतुदी आहेत ह्याचा विचार प्रामुख्याने आपण पाठात करणार आहोत. म्हणजे मला माझ्या हक्कांचे संरक्षण कोणासाठी करायचे आहे आणि हक्कांवर आक्रमण झाल्यास त्याला थांबवण्यासाठी मला कोणाकडे दाद मागायची आहे या प्रकारचे प्रश्न जे आपल्याला प्रामुख्याने पडतात त्या प्रश्नांची उत्तर आपण पुढील तासाला नवीन घटक 3 मध्ये अभ्यासणार आहोत. म्हणजेच आपल्याला काय काय अभ्यासायचंय पुढच्या तासाला की आपल्या हक्कांच्या संरक्षणाची व्यवस्था ही कशी केली जाते किंवा न्यायालयाचं जे अधिकार क्षेत्र असतं किंवा अधिकार कक्षा आहे ती कशी आहे. त्याचबरोबर परिपूर्तनाचे जे मार्ग आहेत प्रतिलेख याचिका म्हणजे काय त्याच्यामध्ये 2 घटक आपण अभ्यासणार आहोत. एक म्हणजे देह उपस्थिती आणि दुसरा आहे महादेश, त्याला परमादेश असे सुद्धा म्हणतात आणि इतर प्रकार आहेत. त्याचबरोबर न्यायालयीन जे पुनर्विलोकन आहे त्याचे काही मूलभूत हक्क आहेत, संवैधानिक व्यवस्था आहेत, सार्वभौम म्हणजे काय किंवा संसदेची अधिकार क्षमता कशी आहे या सकाळचे जे प्रश्न आहेत हे प्रामुख्याने आपण नेक्स्ट तासाला नागरिकांची स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी आणि अन्याय निवारणासाठी जी तरतूद आहे त्या घटकात आपण परिपूर्ण अभ्यास हे करणार आहोत.